ऐतिहासिक सभा मनवणाऱ्या सभेतील मोकळ्या खुर्च्या भविष्य सांगतात. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची राष्ट्रवादी अजित पवार गटावर टीका. रत्नागिरीतील दिवाण खावटी बोगद्यात रेल्वे ट्रॅकवर मातीचा ढिगारा. कोकण रेल्वे 14 तासापासून ठप्प. वाहतूक सुरळीत व्हायला आणखी काळ लागण्याची शक्यता. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटवली जाणार. कालच्या दगडफेकीच्या घटनेनंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवणार. राज्यात पुन्हा कंत्राटी भरती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात 6,830 कंत्राटी पदं भरण्यास सरकारकडून मंजुरी. ऑक्टोबर 2023 मध्ये सरकारने कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याचा घेतला होता निर्णय. रत्नागिरी जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर, तर महाविद्यालयाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. T20 मध्ये टीम इंडियाज किंग. 5व्या T20 सामन्यात झिम्बाब्वेवर 42 धावांनी दणदणीत विजय. भारताने 5 सामन्याची मालिका 4-1च्या फरकाने जिंकली. पुरीतील जगन्नाथ मंदिराचा खजिना तब्बल 46 वर्षांनी खुला. रत्न भंडारातील सर्व दागिने मौल्यवान वस्तूंची मोजदाद केली जाणार. मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून दक्षिण मुंबईत बॅनरबाजी. बॅनरवरून मविया नेत्यांना भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन, तर बॅनरवरून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवारांचे फोटो. राज्यपाल रमेश बैस यांची मुदत 28 जुलैला संपणार. महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळण्याची शक्यता. वरळी शेवडी उन्नत मार्ग प्रकल्पाच्या खर्चात वाढ. प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 1007 कोटींची वाढ. संरचनेत बदल केल्याने खर्चात मोठी वाढ. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 263 मिलीमीटर पाऊस. मात्र शेतकऱ्यांना आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम. कोयना धरणात 24 तासात 3 TMCने वाढ. धरणात सध्या 39 TMC पाणीसाठा. मागील 5 वर्षात वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्यांपैकी 55% मृत्यू महाराष्ट्रातील. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या शेतकऱ्यांचा आधुनिक शेती पद्धतीला महत्त्व. आष्टीत पहिल्यांदाच ड्रोनद्वारे फवारणी. ड्रोनची फवारणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. हिंगोलीच्या खानपूर इसापूर शिवारात माकडाच्या टोळीमुळे जांभूळ उत्पादक शेतकरी त्रस्त. माकडांनी जांभूळ तोडून खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.